जर तुम्ही अशी मासोळी वडी जर घरी बनवली तर बाहेर पण जाणार नाही तर हॉटेलला खायला घरीच बनवून खाताल अशी मासोळी वडी. जर तुम्ही अशी मासोळी वडी जर घरी बनवली तर बाहेर पण जाणार नाही तर हॉटेलला खायला घरीच बनवून खाताल अशी मासोळी वडी. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या सोम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने मासोळी वडी कशी बनवायची. त्यासाठी अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका. चला आता आपण बघणार आहोत मासोळी वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. त्यासाठी मी पहिलं बेसन पीठ घेतलेलं आहे. ते 1 वाटी लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सुक्कं खोबरं खिसून घेतलेलं आहे. खसखस पण घेतलेली, बडीशोप 1 वेलायची, पांढरे तीळ, धने आणि जिरे 1 वेलायची पत्र, काळे धने घेतलेले आहेत, 1 मिरा पण घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या. चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण. आता मी पहिलं गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई. कढई 2 मिनिटं गरम होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडं तेल. तेल टाकल्याच्या नंतर आपण हे खिसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडा सोनेरी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं. हे पाहू शकता आपल्या खोबऱ्याला असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं. मासोळी वडीला लई काही सामान लागतं असे म्हणतात, पण लई काय सामान लागत नाही. मसाले लागत नाही. मी इथं स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. आता याला सुक्या खोबऱ्याला सोनेरी रंग आलेला. आता मी याला काढून घेते. नंतर त्यामध्ये टाकून द्यायची खसखस. खसखस पण परतून घ्यायची थोडं तेल टाकून. खसखस ही लगेच परतते. आता खसखस पण मी काढून घेणार आहे. नंतर टाकून द्यायचे हे थोडा खडा मसाला, हे वेलायची पत्र आणि धने पण टाकून द्यायचे, धने आणि जिरे. याला पण परतून घ्यायचं. हे पण आपलं परतून झालेलं आहे धने हे पण. आता याला पण काढून घेते मी प्लेट मध्ये. आता नंतर टाकून द्यायचे काळे तीळ, पांढरे तीळ आणि ते पण भाजून घ्यायचे आणि ही बडीशोप पण आणि वेलायची पण टाकून द्यायची. हे तीळ पण आपले 2 मिनिटं असे परतून झालेले आहेत. आता याला पण काढून घेते मी. नंतर शेवटी टाकून द्यायचं थोडं तेल आणि कांदा. हा लांबट चिरून घेतलेला कांदा घ्यायचा, लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतून. हे आपले सुके मसाले असे काढून तयार झाले. आता याला 2 मिनिटं थंड होऊ द्यायचं. हे कांदा पण आपला भाजून आता तयार झालेला. आता या कांद्याला पण मी काढून घेणार आहे. हे कांद्याला थोडा थोडा लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये टाकून येते लसणाच्या पाकळ्या. हे सुके मसाले आपले थंड झालेले. आता मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता नंतर याला 2 मिनिटं असं मिक्सरला बारीक होईपर्यंत लावून घेते मी. हे पाहू शकता अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. आवडीप्रमाणे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. थोडा कांदा मसाला आणि धनी पूड पण टाकून द्यायचा आणि थोडा गरम मसाला पण टाकून द्यायचा आणि परत याला एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरला. हे पाहू शकता अशा पद्धतीनं बारीक झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता.
आणि याला चमच्यानं हलवून घेते आणि याला काढून घेते एका प्लेटमध्ये. ही तर झाली आपली पहिली स्टेप. थोडं याला सुकू पण द्यायचं, असं पातळ यामध्ये काढून घ्यायचं. चला आता आपण भाकर वडी करण्यासाठी करून घेणार आहोत पिठलं. त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसमध्ये त्यामध्ये टाकून देते थोडं तेल. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचे जिरे, जास्त जिरे टाकून द्यायचे. आणि नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा ठेचा. मिरच्याचा इथं मी ठेचा करून घेतलेला आहे, ते टाकून देते यामध्ये. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हळद. नंतर टाकून द्यायचं पाणी यामध्ये. पाण्याचं प्रमाण हे बरोबर टाकून द्यायचं. आपलं बेसन किती आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकून द्यायचं. नंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडं हलवून घ्यायचं आणि असा उकळा येऊ द्यायचा. एक असा मस्त उकळा येऊ द्यायचा पाण्याला. पाहू शकता तुम्ही, पाण्याला पण उकळा यायला सुरुवात झालेली आहे. आता एका हाताने यामध्ये पीठ टाकून द्यायचं आणि एका हाताने हलवून घ्यायचे. यामध्ये थोड्या पण गाठी नाही झाल्या पाहिजे. आपण भाकरी सोबत खातो त्या पिठल्यापेक्षा थोडं जरा घट्ट हे करून घ्यायचं. त्यानंतर इथे कोळपाट ठेवून द्यायचा आणि कोळपाटावर सुती दस्ती किंवा कापड काय पण आतरून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि यावर थोडं पाणी लावून घ्यायचं आणि नंतर गरम गरम बेसन यावर टाकून द्यायचं अशा पद्धतीनं. गरम गरम असं थंड झाल्यावर आपली मासोळी वडी तयार होत नाही. तुम्ही असं पाणी लावून असं केलं तरी चालेल. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे तयार करून झालेली आहे आपली भाकरवडी. आता यावर हे सारण टाकून द्यायचं. अगोदर कोथिंबीर टाकून द्यायची थोडी, सगळ्या साईडने टाकून द्यायची. नंतर टाकून द्यायचं सुकं खोबरं, किसून घेतलेलं सुकं खोबरं पण यावर टाकून द्यायचं. नंतर हा सारण टाकून द्यायचं. सगळ्या साईडने असं भरून घ्यायचं. लय जास्त पण भरायचं नाही आणि लय कमी पण भरायचं नाही. हे पाहू शकता, अशा पद्धतीने भरून घ्यायचं. थोडं साईडनं पण लावून घ्यायचं. परत यावर थोडी कोथिंबीर टाकून द्यायची आणि सुकं खोबरं पण टाकून द्यायचं. नंतर याची वडी करून घ्यायची. हे पाहू शकता, असं धरलं ना या पद्धतीने हे इथं दुमटून घ्यायचं. परत हे काठ इकडं असा हे करून घ्यायचा. हे पाहू शकता, अशी दाबून घ्यायची सगळ्या साईडने. नंतर हिला मासोळी आकार द्यायचा अशा पद्धतीने.
अशा बरोबर ह्या कडा अगोदर दाबून घ्यायच्या, नाहीतर यामधून बाहेर सारण पडतं आपलं. आता आपण काढून घेऊ ती का. ही पाहू शकता आपली अशी मासोळी वडी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आता घेते मासवडी कट्ट करून, अगोदर घेते आतमधून कट्ट करून. पाहू शकता किती मस्त आणि सुगंध पण खूपच यायला लागलाय मासवडीचा. खूप मस्त तयार झालेली आपली मासवडी. ही पाहू शकता अशी मासवडी माझी कट्ट पण करून तयार झाली. पाहू शकता खूपच भारी आणि रंग पण सुरेख आलेला आहे. आता बघू आपण मासवडी सोबत खाण्यासाठी रस्सा कसा बनवायचा. त्यासाठी मी गॅस लावून घेणार आहे आणि गॅसवर ठेवून देणार आहे कढई. त्यामध्ये थोडं तेल टाकून देते आणि थोडा कांदा परतून घ्यायचा तेलात. हे पाहू शकता आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. तुम्ही जर माझ्याकडे हा मासोळी वडीचा थोडा मसाला राहिलेला आहे, मी ते टाकणार आहे. तुमच्याकडे जर मासोळी वडीचा मसाला शिल्लक नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ कांद्यासोबत भाजून घ्यायची आणि ती पण मिक्सरला लावून घ्यायची. कांदा भाजलेला आहे, मी आता काढून घेते कांद्याला, त्यामुळे मी डाळ भाजून घेणार नाही. कांदा 2 मिनिटं थंड होऊ द्यायचा. कांदा थंड झालेला आहे, आता याला मिक्सरला मी थोडं फिरून घेते. हे असं बारीक करून घेतलेलं आहे. नंतर मी त्याच कढईमध्ये तेल टाकून देणार आहे. त्यामध्ये मोहरी टाकून देणार आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून देते. जिरे आणि मोहरी चांगली तडतड द्यायची. त्यानंतर टाकून द्यायचा हा कांद्याचा तयार करून घेतलेलं मिश्रण. परत हलवून घ्यायचं. नंतर हा मासोळी वडीचा मसाला लागलेला आहे हे पण यामध्ये टाकून द्यायचा. नंतर लाल तिखट टाकून द्यायचं, कांदा मसाला आणि धनेपूड. याला थोडं तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचं. पाहू शकता असं तेल पण सुटलेलं आहे. आता यावर मध्ये टाकून येते पाणी. तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही रस्सा करू शकता. नंतर वरून टाकून द्यायची थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. आणि एक उकळा येऊ द्यायचा. असा एक खळखळ उकळा पण आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. पाहू शकता आपला मासवडी सोबत खाण्याचा असा झणझणीत रसा पण तयार झालेला आहे. ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली झणझणीत मासवडी तयार झालेली आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी मासवडी पण तयार झालेली आहे आणि त्या सोबतचा रस्सा पण तयार झालेला आहे. चला आता खायला सुरुवात करू. मासवडीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत.